नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे की मधुराज रेसिपीवर आपण एक छान उपक्रम सुरू केला आहे, ज्यामार्फत आपण छान छान अशा गेस्टना बोलवतो आणि त्यांच्याकडून नवनवीन पदार्थ शिकत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत उज्ज्वलाजी, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू, धन्यवाद. आज काय बनवतो? आज आपण व्हेज पांढरा रस्सा बनवतोय. कमाल, क्या बात आहे. म्हणजे आणि याच्यात काही नाही नाही. येस, माझ्यासारख्यांसाठी एक पर्वणी आहे व्हेज पांढरा रस्सा. म्हणजे अगदी हेल्दी आहे. बिना मटनचा पांढरा रस्सा पण याला म्हणू हो. येस. तर सुरुवातीला काय करतो? आता आपण आपल्याकडे ज्या अवेलेबल भाज्या आहेत, ब्रोकोली आहे, फ्लॉवर आहे, बटाटा आहे, कांदा आहे, हे सगळ्याचा स्टॉक करून घेतोय. गाजर आहे, त्याचा एक बाउलभर असेल तर त्याच्यात एक 4 पट पाणी घालून त्याचा स्टॉक तयार करायचा आहे. म्हणजे बेसिकली आपण व्हेजिटेबल स्टॉक करतो आणि त्यात घरात जे काही भाज्या असतील उपलब्ध त्या इथे घातलेल्या आहेत. ब्रॉकली नसेल तर जे काही कोबी पण आहे. हो, कोबीचा थोडासा वास उग्र येतो आणि दोन्ही उग्र भाज्या होतील त्या, फ्लॉवर आणि कोबी. इथे कांदा आहे, बटाटा आहे, ब्रॉकली, फ्लॉवर आणि गाजर. हो, आणि खूप पाणी घालून त्या भाज्या स्टॉक करायला ठेवला आपण. हो, त्या भाज्या होत आहेत तोवर आपण पुढची तयारी करूया. पुढे काय करूया? आलं लसूण पेस्ट लागेल आपल्याला फोडणीसाठी. अच्छा, यामध्ये थोडंसं मीठ घालूया पेस्टमध्ये. यामध्ये. अच्छा, स्टॉकमध्ये. म्हणजे भाज्या शिजतात, यात थोडं मीठ घालूया. चला, भाज्या शिजतात तोवर ही पुढची वाटण तयार करून घेऊया. आलं लसूण साधारण 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं. हो, ही आता आलं लसूण पेस्ट तयार आहे, जी आपण नंतर वापरणार आहोत. तोपर्यंत थोडंसं काजू, मगजबी. इथे काय काय याच्यात? काजू, मगजबी, आणखीन थोडी खसखस. अच्छा, मी हे भिजत घातलं 1-2-3 तास. 1-2 तास भिजवलंय मी. जरा कमी वेळ असेल तर थोडं गरम पाण्यात भिजवलं तरी चालेल. आता याची पण पेस्ट. हां, फाईन पेस्ट तयार करायची. खसखस 1-2 तास भिजत. हो हो. लगोलग करायचं असेल तर गरम पाण्यात उकळून घेतलं तरी चालेल. याची एकदम फाईन पेस्ट करेल. ही काजू खसखसची पेस्ट जी आहे ती पण तयार आहे. काजू खसखसची पेस्ट तयार आहे आणि इथे स्टॉक तयार आहेत आणि भाज्या छान शिजल्यात. आता याचं आपण पाणी निथळून भाज्या बाजूलाच ठेवायला लागेल. नंतर त्या भाज्या आपण मिक्स व्हेज वगैरे बनवू शकतो. भाज्यांची पावभाजी जबरदस्त होईल. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर इथे ना कढईमध्ये आम्ही भाज्यांचा स्टॉक काढून घेतलेला आहे बाजूला. आता फोडणी घालतोय. तर इथे कढई गरम केली, त्यात साजूक तुपाचीच फोडणी. हो, तुपाचीच फोडणी. आता यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. लवंग, मिरे, एकच बदाम फूल, थोडीशी दालचिनी, एक 2-3 तमालपत्र. ताज्या म्हणजे तुपातल्या फोडणीचा इतका छान सुवास दरवळतो. हिरव्या मिरच्या. हां, हिरव्या मिरच्या. तिखट नाही घालतो, त्यामुळे जी काय चव असेल ना या पांढऱ्या रस्स्याला ती हिरव्या. खडा मसाला. हो, आणि हिरवी मिरची. आता काय करू? आता यामध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी आपण तयार करू. हो, तो ही आलं लसूण पेस्ट घालते तयार केलेली. त्यानंतर थोडी काजू मगजबीची पेस्ट. त्याचा फक्त कच्चा स्मेल जाऊ देत. सगळी घालू? हो. ही शिजवून घ्यायची. हां, थोडीशी कच्चीच आहे, भिजवलेली. कच्चा त्यातला जो वास आहे तो निघेल. मस्त कमाल सुवास दरवळतोय. आता काय करायचं? आता आपण हा स्टॉक. हलकंसं तेल पण सुटायला लागले बघा या पेस्ट. आता हा सगळा स्टॉक घातला. आता
कमाल दिसतं, म्हणजे प्रॉपर पांढरा रस्साच दिसतोय. आता यामध्ये आपण मीठ नाही घातलं, आधी मीठ घालू. मग अशी स्टॉकमध्ये थोडं घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. घालूया दूध. आता यात नारळाचं दूध घालतो. हो. सो हे घरी काढलेलं नारळाचं दूध आहे. आता याला उकळी येऊ देत. कमाल, खूप सुंदर दिसतोय हा पांढरा रस्सा. कमाल, इथे ऑलमोस्ट तयार आहे. हो हो. आता काय करायचं? आता फक्त वेलदोड्याची थोडीशी पूड आहे, ती फ्लेवरसाठी ॲड करायची. छान एक उकळी काढून घेतली आम्ही याला आणि कमाल दिसते. अजिबात फुटलेले नाही आहे हे पांढरा रस्सा आणि दिसतंय खूप छान. मला तर राहवत नाही आहे, कारण पहिल्यांदा मला व्हेज पांढरा रस्सा असा आयता खायला मिळतोय. मस्त मस्त, थँक्यू. मी आता नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी कंपॅरिझन नाही सांगू शकत. तुम्ही खाता? हो. कशी होते चव? मस्त, छानच होते. नाही, पण जो आपण फरक हा नाही वाटत फरक, म्हणजे आम्हाला. हो 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 हो. ज्यांनी व्हेज आहेत ना, त्यांनी जर खाऊन बघितला तर त्यांना ते नॉनव्हेजच्या आणि ह्याची काय हे होणार नाही, कमी लागणार नाही. कमाल, मस्त झालेला आहे हा पांढरा रस्सा. थँक्यू सो मच उज्ज्वलाजी, तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात आणि इतकी छान रेसिपी आमच्यासोबत शेअर केली. खूप मनापासून धन्यवाद. आपल्याला पण मनापासून धन्यवाद. मला पण यायचं होतं मधुराज रेसिपीमध्ये. मला संधी दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हे इतकं सुंदर लागतं ना, म्हणजे मला असं वाटतं की हे पिण्यातच जास्त मजा आहे. म्हणजे तुम्ही भाकरी आणि भात याच्यासोबत नाताला लागूच नका, हे सूप सारखं पिण्यात त्याची खरंच मजा आहे. पण अगदीच तुम्हाला खायचं असेल तर मला असं वाटतं पेटी पाव सोबत छान लागेल ना, जो कोल्हापूरचा गार्लिक ब्रेड वगैरे. गार्लिक ब्रेड त्यासोबत पण जबरदस्त लागेल. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.